मंडळी कस काय रांगोळी काढली मी, गालीच्या म्हणतात त्याला. नमस्कार मंडळी, आज बघा काय आमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचं उद्यापन आहे आणि ते भाचीने केलंय. आज 21 दिवस पूर्ण झालेत. तर छान पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. स्वामींची बघा किती छान अशी पूजा मांडलेली आहे आणि रांगोळी काढलेली मी. तर उद्यापनाला बच्चे कंपनी आलेली आहे. स्वातीताईंचा कुठे हिरो? आपल्या स्वातीताईंचा हिरो आहे बरं का. पळाला तिकडं. तर मुलांना जीव घालायचे. स्वयंपाक झालेला आहे. यांना कम दारात उभं केलंय, जा घरात आता. तर आज उद्यापन असल्यामुळं मी इथं गालीच्या रांगोळी काढलेली आहे. जवळजवळ 1 तास लागलाय मला ही रांगोळी काढायला. आणि तिकडं आपलं भाजीपाल्याला पाणी देता देता इथं रांगोळी काढली. याला गालीच्या रांगोळी म्हणतात. आणि गालीच्या रांगोळीचा कोर्स मी पुण्यामध्ये जेव्हा आम्ही राहायला गेलो होतो तर त्यावेळेस दारात अशा बायका रांगोळी काढायच्या, असे गालीचे काढायचे. आणि मला इतकं छान वाटायचं ते बघून आणि मलाही वाटलं की आपण एक कोर्स करावा. तर त्यावेळेस मी 150 रुपये देऊन गालीच्या रांगोळीचा उत्तमनगरला राहिलो होतो. तर तिथल्या एका ताईकडे मी गालीच्या रांगोळीचा कोर्स केलेला. पण आता काय होतं, एवढा हात वळत नाही आहे, सवय मोडली ना. तरी कसा वाटला गालीचा आपला नक्की सांगा. गरमागरम भजी बनवायचं काम चालू होतं आणि सगळा स्वयंपाक चुलीवर झालेला आहे पोळ्याचा. गरम होतंय. आता जवळजवळ 12:30 होत आलेत. तर सकाळपासून फक्त एवढा गालीचा काढलाय आणि इकडं भाजीपाल्याला पाणी लावलंय. तर त्याच्यामध्ये काय झालं, मिरच्यामध्ये खूप असं काँग्रेस झालेलं होतं. तर ढीगच्या ढीग असं काँग्रेस निघालं आहे. तर 12 वाजेपर्यंत जवळजवळ माझं हेच काम चाललेलं होतं. त्यामुळे स्वयंपाकाला काय माझा हात लागलेला नाही आहे. वहिनीनी त्यांची मैत्रीण आलेली आहे, त्यांनी आईने थोडी मदत केली. ते तिघींनी मिळून स्वयंपाक केला आहे. आणि माझं सकाळपासून इकडं पाणी द्यायचं काम चालू आहे. कारण रान इतकं भेगाडलं आहे ना. आणि आजचेच दिवस म्हणजे आज रविवारी, उद्यापासून लाईट बदलणार आहे. रात्रपाळीची लाईट चालू होईल. म्हणजे आज रात्रीच लाईट येईल. 12ला येते का 10ला येते माहीत नाही. मग आज दिवसभर लाईट आहे. म्हणलं आता सगळं भरून झालं पाहिजे. कारण वांगे पार सुकून गेलेत. आणि गवार आहे आपली, गवारीला भरपूर अशी गवार लागली जी चला तुम्हाला दाखवते मी. काय गचपान काढलं आहे मी. सगळं काँग्रेस जिकडं तिकडं आणि पालकच पालक. हे बघा आपलं पाणी इकडं चालू आहे. आणि आता कॅमेरा फिरून तुम्हाला दाखवते की पालक किती काढलाय आणि काँग्रेस किती काढले. हे बघा इथं ढीग लागलाय काँग्रेसचा. इकडं सगळं ओलं झालंय. आता पलीकडच्या बाजूने जाते. इकडं आपलं पाणी चालू आहे. सकाळपासून तर 12:30पर्यंत मी इकडंच होते. फक्त मध्ये मध्ये जाऊन गालीच्या रांगोळी काढायची होती म्हणून. तर तेवढं काम केलं आहे मी चहा घेतल्यापासून. आणि आपलं शेडवरचं नेहमीप्रमाणे एक चक्कर मारली, पाण्याची टाकी भरली. आणि आज काय माझ्या स्वयंपाकाला हात लागलेला नाही आहे. पाणी फुटलं आहे मंडळी. या 2च सऱ्या राहिल्यात आता.
पाणी फुटलं इकडं, पण आता ते काय मी बंद करणार नाही आहे, कारण गवारीला खूप गरज आहे. आता इथूनच पाणी जाऊ देणार मी गवारीला. मिरच्यातलं सगळं काँग्रेस काढून झालं आहे. 5-6 साऱ्या खुरपलेल्या आहेत मध्ये, गेल्या व्हिडिओत तुम्ही बघितलेल्या आहेत. आता वांग्यामध्ये पाणी दिलं ना, ओलं झाल्यावर ते उपटायला जरा हलकं जातं. त्याच्यामुळं जेव्हा तिकडं पाणी जाईल तेव्हा तिकडचं काँग्रेस काढायचं आहे. आता इथं बघा किती निर्मळ झालं आहे. मग तिकडचा पण पालक काढला आहे, जो मी इथं टाकला आहे बघा. भरपूर असं आपल्याला एकदम गावरान पालकाचं बी होणार आहे. आता तुम्हाला पलीकडच्या बाजूने दाखवते मी किती पालक काढलं आहे मी सकाळपासून. सगळं काँग्रेस. हे बघा आत्ता काढलं आहे मी. व्हिडिओ बनवता थांबले, परत काँग्रेस काढले. तर आपलं पालकाचं बी बघा किती झाले. एवढं काढायचं राहिले, पण हा ढीग बघा. पलीकडच्या बाजूला सगळं पालक आहे. 7-8 झाडं आता तिकडं राहिलेत, ते काढू आता ओलं झाल्यावर. ते उपटायला सोपं जातं. आणि एवढाच पालक राहिला आता काढायचा, पण ऊन इतकं वाढलं आहे. 2 साऱ्या राहिल्यात म्हणून खरं मी इकडं आले. आणि इथं सगळं असं गच्च भरलं होतं काँग्रेसनी. हे बघा इकडं फेकलं आहे मी उपटून. सगळा दंडच मोकळा केला आहे. आणि लय बेकार ऊन आहे बघा. म्हणजे एखादा नवखा माणूस जर शेतात आला ना, तो दमच काढणार नाही आहे. इकडं पण बघा किती काँग्रेस काढले मी. हे हिरवं दिसतंय आता, हे सकाळपासून हेच काम चालू होतं. आणि पलीकडं पण खूप असं फेकलं आहे. जिकडं जागा भेटन तिकडं टाकू दिलं आहे मी. हे बघा चप्पलसुद्धा माझी फसायला लागली, इथंच ठेवून गेले. अरे बापरे, इतकं ऊन आहे, धाप लागली मला. लई कामं पडलेत मंडळी. आंबट भाजीचं हे गोणीत घालून ठेवायचं आहे, शेडवर पडलं आहे. अजून बरंच भरून ठेवायचं पडलं आहे. लई कामं आहेत. लसूण सापडला मला दारे धरता, तो आणला, परत निघाला आहे. कुठं राहिला होता चुकून. अजून शेडवर जायचं आहे आणि थोडं खाद्य सोडायचं आहे पक्ष्यांना. 3 गोण्या सोडतोय, पण असं वाटायला लागलं आता 4 गोण्या सोडण्याची गरज आहे. पुरतच नाही त्यांना. मोटर बिघडली आपली बारकी. स्प्रिंकलर चालू केलं होतं, पण मोटरच जळली. आणि उष्णता एवढी, त्याच्यामुळं वरती स्प्रिंकलर चालू केलं म्हणजे तेवढाच थंडावा राहतो पक्ष्यांना. आणि या 2-3 दिवसात तर इतकं वातावरण बदललं आहे की अशी आग नुसती भडकती. इतका सूर्य तळपतोय, त्याला काही मापच नाही आहे. आणि अक्षरशः झाडाचं पानसुद्धा हाला नाही आज तर. वारं नाही. काल तरी बरं होतं, त्याच्यामुळं हरभरा वर करून घेतला. पण आज त्याच्यापेक्षा जास्त गरम वातावरण आहे. वर गेली माझी काल गावात, नाहीतर तिने एक गोणी सोडून आली असती, चक्कर मारून आली असती. 1-2 चक्रा होत्यात तिच्या. मग मला स्वयंपाक ते करूच तर शेडचं तीच बघती. आणि तिला सुट्ट्या असल्यामुळं मला इतकी मदत झाली आहे. आणि आज सगळाच लोड आला आहे. स्वयंपाक नसताना सुद्धा लोड आला आहे, कारण आज वहिनीकडं पुरणपोळ्याचं स्वयंपाक आहे. म्हणजे त्यांनीच बनवलं आहे, त्याच्यामुळं काय आयतं जेवण आहे आज. मम्मी काय गरज आहे का?